काल किती मासे होते तरी? किलो 2 किलो मासे होते म्हणतो बोल. आज बघूया आपण जरा. अरे वा, साईज बघा आहे ती. मध्ये काही दिसत आहेत ना. आता तुम्हाला सोडवून आम्ही दाखवू ना तेव्हा कळतील. बऱ्यापैकी मासे गावले ह्या कांडाळीत. आता घरी नेणार. ये बघा काम 25. तर ज्ञानेश होडी चालवतोय आणि आज प्लॅन झाला आमचा कांडाळ टाकायचा. ज्ञानेश म्हणतो चल तुला पोयरं दाखवतो मासे भरपूर सारे. तर कांडाळ घेऊन आम्ही आता नदीतनं चाललोय बघा. या 2 कांडाळी आहे तिकडे वरती जाणार, जरा टाकणार आणि काय मासे भेटले तर तुम्हाला दाखवतो. ज्ञानेश खूप दिवसांनी भेटला आपल्याला आणि आज म्हणाला की आज ना तुला मासे भरपूर देणार. खाली लागली होडी, होडी लागते. उतरू काय? पाणी जरा कमी आहे त्याच्यामुळे. तर हा व्हिडिओ मस्त एन्जॉय करा. मासे नक्की तुम्हाला बघायला मिळणार. पाठी आभाळ बघा कसलं भारी वाटतं, एकदम क्लीन एअर आहे फुल. आणि आता पाऊस येईल का रे ज्ञानेश जवळपास? दिसतंय पाऊस येऊ शकतो. ज्ञानेश होडी चालवण्यात पटाईत आहे. तावजीवर होडी चालवतोय कशी. काल किती मासे होते तरी? किलो 2 किलो मासे होते म्हणतो बोल. आज बघूया आपण जरा. ज्ञानेश जाळं टाकणार आहे आणि मी होडी चालवणार आहे. त्यामुळे तुम्हाला जाळं टाकताना बघायला मिळणार नाही. नंतर बघू मग मासे काय भेटले तर दाखवू आम्ही. हे बघा पाणी बघितलं एकदम क्लीन. हे बघा असं असतं जाळं. किती बोटी आहे हे? 3 बोटी आहे काय? नाही होय 3 बोटी आहे. 3 बोटी जाळं आहे. कांडाळा बोलतात आमच्याकडे याला. त्याच्यात मासे बऱ्यापैकी. कांडाळा टाकून झालं, वारा आला त्याच्यामुळे ना होडी खाली जातच नाही आहे वाऱ्यावर. आता अशी चालत जाणार साईडून कडेन. तिकडचं खालचं जाळं टाकाय, खालचं जाळं टाकलेलं आहे ना ते काढायचं आणि मग पुन्हा रिटर्न यायचं. 2 आहेत, 3 शिंगटे आणि 1 काळगुंड मिळालं. जर आधी पडायला पाहिजे ते नॅनू मस्त झालं असतं मग काम. बघा हे आहेत ना, इकडे काय इकडे काय, याला आम्ही घुबर बोलतो. घुबरं खातात ते, मस्त असतात. थोडंसं मांस असतात मध्ये आणि एकदम भारी. इथं पण एक आहे बघा, होडीत येऊन लागले आतमध्ये. एक कांडाळ काढून दुसरी कांडाळ काढायला आलो इकडे. एक शेतूक मिळालं शेवटी. चौकात बघा कसं उचले. अरे वा, साईज बघा आहे ती. शेतूकमध्ये काही पालू असा. होडी नाही जाणार, पकडतो. साईज चांगली आहे शेतकरी. तुझी वडी धरले का? होडी जाऊन कडे सोनगोंडीवर जायला वर म्हणजे राहील. वागळी बिगळी काहीतरी वेट शेवे आज. अडकते काय याच्यात? अडकते काय वागळी? चांगलीच आहे. काल एवढी होती शेतक मस्त. ती सोडवायचं होडीत घेऊन, नाही तर बाहेर गेलं की गेलं ना. ओके डन. असे बोलते साईज. तर मासे आमचे पकडून झालेले आहेत बऱ्यापैकी. नाही म्हटलं तरी किलो 2 किलो मासे ह्याच्यात गावलेले आहे कांडाळीत बघा. दिसत आहेत ना. आता तुम्हाला सोडवून आम्ही दाखवू ना तेव्हा कळतील. बऱ्यापैकी मासे गावले ह्या कांडाळीत. आता घरी नेणार आणि मस्त रस्सा बनवणार. हां रस्सा बनवणार झकासपैकी. काम झालेलं आमचं आजचं. मासे दाखवतो तुम्हाला थांबा. काम पण झालं आणि घाम पण आलाय काम केल्याचा. कारण ज्ञानेशने काय केलं माहिती आहे काय, जा मला तिकडं वरतपासून खालपर्यंत आणायला लावलं होडी. स्वतःला इकडे बसून. पण मासे जमा केलं सगळे सगळे. तुम्हाला तर दाखवणार. बऱ्यापैकी भेटले. ज्ञानेश आता माल काढणार आहे. आप देखो कोण बघित नाही ना. ज्ञानेशला भीती कोण बघितली याची. मासे बघा नाही, मासेच मासे आहेत. घरीच जाऊया नाही तर नको आता घरी. तिथे खाली पण आहेत ना शिंगटे आणि काय म्हणतो हे, याला शेतूक बोलतो आम्ही. म्हणजे ब्रीम फिश सारखा असतो हा. हे कॅटफिश आहे. शिंगटी आणि हे कालबुंड बोलतात आमच्याकडे. कालई वगैरे पण म्हणतात काय काय ठिकाणी.
हा असा खायला भारी असतं ना कालबंदा. 2-1 किलो भेटले का नाही? 2-1 किलो आरामात. खूप आहे आतमध्ये आहेत अजून त्याच्यात खाली खाली. त्याच्यात जाळं येईल नाही बघ तिकडे पण. शिंगट्या शालबिल वर्षी हो. वास मस्त. हा माशांचा वासच मस्त येतो कांडाळीतला. भारी होती. हा चहा जागा झाली होती. ज्ञानूच्या घरी आणलेला आम्ही इकडे. होय घरातूनच बनवून देतो आम्ही आता. मजा आली पण आज अजून आहे याच्यात. ज्ञानेशला अर्धा तास काम लावलेलं आम्ही आता. आता बघा माल किती आहे आमच्याकडे आज. ये बघा काम 25. मजा आली.